तुळशी रामायण सारांश रामायण. सती आणि शिव रामायण ऐकण्यासाठी अगस्त्य ऋषीकडे येतात. तेव्हा अगस्त्य मुनी शिवाच्या पाया लागतात. तेव्हा सतीला संशय झाला, काय कथा सांगतील. मग कथा झाल्यावर आकाशमार्गाने जात असता राम विरह करताना रावणाने नेलं म्हणून झाडांना आलिंगन देतात. पण ही झाड ऋषीमुनीचा उद्धार व्हावा म्हणून करतात. पण सतीला वाटले की माझे शिव यांचं नामस्मरण करतात, सच्चिदानंद असे म्हणतात, मग यांची परीक्षा घेते मी. तेव्हा सीता बनली. तेव्हा रामाने पाहताच म्हणाले, शंकर बाबाला सोडून तुम्ही असे आले. तेव्हा सती खजील झाले होते आणि निघून जाते. तेव्हा शिवाला अंतर्ज्ञानाने पाहून समजलं. तेव्हा माझ्या आराध्याची सीताचं रूप घेतलं. तेव्हा पत्नीचं नातं राहणार नाही. मग 87,000 वर्षाची समाधी लावली आणि शिव वामांगी आसन देत एकदा दक्ष रामाचा पाळणा. बाळा जो जो रे कुळभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे, पाळणा लांबविला अयोध्येशी. दशरथाचे वंशी पुत्र जन्मला हषकेशी. कौशल्याच्या कुशीन बाळा जो जो रे, रत्नाजडित पालक झडके अमोलिक. वरती पौडले कुलदीपक, त्रिभुवन नायक बाळा जो जो रे. हलवीस कौशल्या सुंदरी, धरुणी ज्ञान दोरे. पुष्पे वर्षिले सुरवरी, गर्जती जय जयकारे. विश्वव्यापका रघुराया, निद्रा करी बासकया. तुझवरी कुरवंडी करुणिया, सांडिना पुली कायान बाळा जो जो रे. कुळभूषणा दशरथ नंदनान, निद्रा करी बाळा मनमोहना. रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे. यमुने वशिष्ठ सत्वर, सांगे जन्मांतर. राम परब्रह्म साचार, 7वा अवतार. बाळा जो जो रे कुळभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. राम लक्ष्मणान बाळा जो जो रे. याग रक्षुनिया अवधारा, मारोणी रजनीच्या रांजाईल सीतेच्या स्वयंवरा. उद्धरी गौतमदारान बाळा जो जो रे. कुळभूषणा दशरथ नंदना, वर्णेला जानकी स्वरूपा. भुजोनिया शिवचापा, रावण लज्जित महाकोपा. नवे पन्हा सोपान बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे. सिंधू जलडोही अवलीळा, नामे तरतील शिला. त्यावरी उतरवनिया दयाळा, नेल वानर मेळान बाळा जो जो रे. कुळभूषणा श्री दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. रामा लक्ष्मणा समूळ मर्दोनी रावण. स्थापिल विभीषण देव सोडविल, संपूर्ण आनंदेल त्रिभुवन. बाळा जो जो रे. कुळभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना. रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे. राम भावाचा भुकेला, भक्ताधीन झाला दास विठ्ठले. ऐकिला पाळणा गाईला बाळा जो जो रे. कुळभूषणा
दशरथो नंदना निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणान बाळा जो जो रे. राम जन्माला येतात. राम जन्माला आले. झाडांना आनंद होतो, पृथ्वीला आनंद होतो, राक्षसांना सुद्धा आनंद होतो, कारण आपला उद्धार होईल. राम हा अवतार 7वा आहे. कौशल्याच्या मुलाचे नाव राम ठेवले. वशिष्ठ गीतात, माझं मन रमलं असेल तर त्याला राम, सर्व जगाला आराम देणारा असेल त्याला राम. कैकेयी घेऊन येते. जगातची पालनपोषण म्हणून नाव भरत आहे. विश्वास भरणपोषण म्हणून भरत. कैकेयी याच्या कोणी शत्रू नाही म्हणून शत्रुघ्न आहे. सुमित्रा माता मुलाला घेऊन येतात. लक्ष्मण ठेवल्या जाते. शिवजी पार्वतीला सांगतात की प्रभूचा जन्म झाला तेव्हा अमंगल वेश धारण केलं. जटा वाढलेल्या कपडेदार वर पहरेकरी होते, जाऊ देत नव्हते. तेव्हा दूर झाडावर बसले. काग भुशुंड दोघे येतात. जो जोरात रडायला लागतात. राम, माझ्या बाळाला दुष्ट झाली दवंडीवाली अशी दिली की रामाची दुष्ट झाली कोणी काढायला येईल. व मग कागभुशुंडी आणि शंकरजी याच्या दर्शनासाठी रामाच्या श्रीराम 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 कौशल्या घेऊन बसली होती. रामाला शंकर आले तेव्हा हसायला लागला. कौशल्या पाहते की 2 दिवस झाले रडत आहे, पण शंकराला पाहिल्यावर हसून राहिला. राम आता खेळायला लागतात, मग जातात. राम ठुमकत ठुमकत रामप्रभू चालत असते. आता मोठे झाले. राम 15 ते 16 वर्षाचे वय. विश्वामित्र आले. मी पैसे मागायला नाही आलो, धन दौलत नाही पाहिजे, मला मागायला आलो पण प्राण देतो, पण राम नाही. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, मी शाप देईल. मग वशिष्ठ म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम वशिष्ठासोबत द्यायला तयार होतात. मग राम लक्ष्मण घेऊन विश्वामित्र जात असतात. ताटिकाला माराल. मारीची बिनटोकाचा बाण मारला, दूर जाऊन पडला. खर दूषण यांना मारले. सुभाऊ अनेक राक्षस मारले. जात असता अहिल्याचा उद्धार केला. गौतम ऋषीने शाप दिला होता, दगड होऊन पडली होती, तिचा उद्धार झाला. पायाची धूळ रामाची लागल्यामुळे विश्वामित्र आता राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत जातात. तेव्हा एक आश्रम दिसतो आणि स्वयंवर होतं. जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल त्याला अहिल्या देईल. मग आंघोळ करून आल्यावर तेव्हा गौतम ऋषी चालत असताना गणपतीने सांगितले, तेव्हा गाईला वेळलेली असताना प्रदक्षिणा मारल्या 5 म्हणजेच पृथ्वी प्रदक्षिणा होतात. मग गौतमीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. अहिल्याला सोबत लग्न झाले. पण एक दिवस इंद्राने गौतमीचाच रूप घेऊन आला व चंद्राला सोबत घेऊन आला. कोंबड्याचं रूप घेतलं. कोंबड्याने 2 वाजताचा बाग दिला. तेव्हा गौतम ऋषी स्नानाला गेले. तेव्हा इंद्राने गौतम वेशात आला. अहिल्यासोबत भोग भोगला. तेव्हा गौतम ऋषीला गंगा म्हणाली, तुझ्यासोबत कपट झालं. मग गौतम ऋषी घरी आले. तेव्हा घरातून इंद्र निघाला. त्याला शाप दिला, तुला 1000 भद्र पडतील आणि चंद्राच्या सोबत होता म्हणून काळा होशील. मग अहिल्याला म्हटले, तुला पती ओळखता आला नाही म्हणून दगड होऊन पडशील. उशाप मागितला तेव्हा अहिल्याला. जेव्हा विश्वामित्र रामाला लक्ष्मणाला घेऊन मिथिलात जातील तेव्हा तुझा उद्धार होईल. मग त्या पतिव्रतेला पाय लागू शकत नाही. वाऱ्याला आदेश केला, पायाची धूळ उडली आणि उद्धार झाला. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आता राम लक्ष्मणाला जनक राजा पाहतात तेव्हा जानकीला वाटते की मनात किती छान मुले आहेत. मग वाटिकेत राम लक्ष्मण फुले आणायला जातात. तेव्हा सीता फुलायला येते. मग सीता स्वयंवर होत. मग अनेक राजे रावण व रावणाचा अंगावर पडला. 20 ते 30 जणांनी उचलला. मग अनेक राजांनी धनुष्य उचलला पर्यंत केला. पण मग विश्वामित्र म्हणाले, रामा बाण उचलला. मग रामाने
बाण सोडला आणि सीतेसोबत लग्न होते. मग राम, लक्ष्मण, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि भरत, शत्रुघ्न, मांडवी दाटून कंठ येतो मुलगी सासरी जात असताना. तसेच जनक राजा, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी जात असता रडत असतात. दशरथाला असे वाटले आता आणि प्रजेला वाटत असते आणि रामाला राज्याभिषेक व्हावा असे वाटले. दशरथाला आपण जन्माला आलेले असेल तर जे लिहिले होत तेच होते. पाचीच्या दिवशी सटवी लिहून ब्राह्मणाची रेष आणि सटवीचं अक्षर हे खरंच असते. मंथरा ही कैकेयीसोबत आलेली असते. तिने मंथरा ही वनात गेली, हिवराच्या झाडाखाली बसली. तिच्या मनात विकल्प येतो आणि कैकेयीच्या मनात विकल्प येतो. मंथरा, कैकेयी, तुला माहिती आहे काय? मंथरा येते. राम राजा होत आहे. तेव्हा कैकेयीला आनंद होतो. तेव्हा आज तुला काय देऊ? कैकेयी चांगलीच असते. कैकेयी ही बिल्डिंगचा पाया हा कैकेयीच असते. रामायणाचा पाया आहे. मंथरेला विकल्प झाला कैकेयीला मिठी मारून. तेव्हा कैकेयीला पण विकल्प होतो. मग 2 वर मागते. एक म्हणजे भरताला गादी आणि रामाला वनवास 14 वर्ष. एवढेच ऐकतात दशरथ राजा मूर्छित पडतात. मग कौशल्या ऐकताच तटस्थ होते. मग राम कैकेयीच्या दर्शनासाठी येतात. आई, तू जननी आहेस, आई नाहीस. तिने किती मोठं राज्य दिलं वनाचं. आई मला. मग भरताला पण छोटं राज्य आहे. मग कौशल्याच्या जवळ येतात. मग आई माझ्या 2 वर देतात. बाबा ते पूर्ण करायचे आहे. मग आई मी मोठा आहे ना. आई मला वनवासाचं राज्य, भरताला छोटं राज्य आहे. रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा आवाज कोणाचा? सुमंत म्हणतात लक्ष्मणाचा. मग वनात गेल्यावर माझा दादा ब्रह्मांड नायक तर अंथरायला काही नाही म्हणून रडत आहे. केवटला आवाज देतात. तेव्हा केवट येतात. मग रामाला विचारायला लागले की तुमच्या पायानी बाई झाली. माझे नाव जर बाई बनली तर मग मी पोट कसं भरू? तुमचे पाय धुवून मग एक पाय धुतला. मग दुसरा पाय धुवायला. मग केवट खांद्यावर हात ठेवतात. मग किती भाग्यवान आहे केवट. मग पलीकडच्या नेतात हे भजन. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. कभी कभी भक्तों से काम पड़े. कभी कभी भगवान को भी भक्त से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े. जाना था गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े. अवध छोड़ प्रभु वन को धाये. सिया राम लक्ष्मण गंगा तट आए. केवट मन ही हर्षाए. अवध छोड़ प्रभु वन को धाये. सिया राम लक्ष्मण गंगा तट आए. केवट मन ही हर्षाए. घर बैठे प्रभु दर्शन पावे. हाथ जोड़ कर आठो मगन पड़े. जाना था गंगा पार प्रभु वट की नाव चढ़े. जाना था गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े. कभी कभी भगवान को भी भक्त से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े. प्रभु बोले तुम नाव चलाओ. अरे पार हमें केवट पहुँचाओ. केवट बोला सुनो हमारी चरण धूल की माया भारी. मैं गरीब नैया मेरी नारी न होई पड़े. मैं गरीब नैया मेरी नारी न होई पड़े. जाना था गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े.
जानात गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े। कभी कभी भगवान को भक्त से काम पड़े। चली नाव गंगा की धारा, सिया राम लक्ष्मण को पार उतारा। प्रभु देने लगे नाव उतराई, तो बोला केवट नहीं रघुराई। तुम मुझे पार उतार किया तो तुम मुझे पार करो। जानात गंगा पार प्रभु की वट की नाव चढ़े। कभी कभी भगवान को भी भक्त से काम पड़े। जानात गंगा पार प्रभु वट की नाव चढ़े। कभी कभी भगवान को भक्त से काम पड़े। केवट दौड़ चल भर आया, चरण धोए न चरणामृत पाया। वेद ग्रंथ जान के यश गाए, केवल उनके नाव चढ़ाए। बरसे फूल भक्त गगन भक्तों से भाग्य बरसे। कभी कभी भक्तों से काम पड़े। कभी कभी भगवान को भी भक्त से काम पड़े। जाना गंगा पार प्रभु की वट की नाव चढे। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.